राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाऱ्यांच्या कृत्यांमुळे अडचणीत सापडलेल्या पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच मैदानात उतरावं लागलंय। नाशिकच्या मैदानात गुरुवारी त्यांना उतरावं लागलं, मात्र या डॅमेज कंट्रोलचा पक्षाला कितपत फायदा होणार हे येणारा काळच ठरवणार आहे। एकेकाळी देशात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी कारागृहाची हवा खात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक माजी खासदार देवीदास पिंगळे यांना बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारल्याप्रकरणी अटक झाली आहे, तर पक्षाचे पदाधिकारी छबू नागरे हा बनावट नोटा छपाई प्रकरणी कोठडीत आहे। नाशिकमधल्या या नेते पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रवादी चांगलीच अडचणीत सापडली आहे। त्यातच मित्रपक्ष काँग्रेसनं डागाळलेल्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत पुनर्विचार करण्याचं जाहीर केल्यानं राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळूच सरकली आहे। त्यामुळे पक्षातल्या चुकीच्या लोकांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं शरद पवारांनी नाशिकमधल्या मेळाव्यात सांगितलं। मी तस्करी साहेबांना सांगतो की असली रत्न आपल्या पक्षामध्ये घेतली कुणी, त्याची शिफारस कोणी केली, या सगळ्या गोष्टीची जरा चौकशी करा। या रत्नाला तर तुरुंगात पाठवून त्याच्याबद्दल वाद नाही, त्यांच्यावर कडक कारवाई याची काळजी घेऊ। सगळ्यात नाशिककरांची समज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बदनामी ज्या प्रवृत्तीने केली त्या प्रवृत्तीला तुमच्याबरोबर बसायचा अधिकार नाही। दरम्यान फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचा सल्ला यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला। पवार साहेबांचे विचार आणि त्यांची विचारधारा या महाराष्ट्राला तारू शकेल असा आपल्याला विश्वास वाटत असेल, आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून या प्रवृत्तीला धडा शिकवल्याशिवाय आता तुम्हाला आणि मला सुद्धा स्वस्थ बसता येणार नाही। हताश होऊन जर का आम्ही गप्प बसलो तर ही प्रवृत्ती पुन्हा एकदा वाढू शकते। एक निर्णय घेतला गेला, त्याचे पडसाद आणि त्याचे परिणाम जर का देशातल्या कोट्यावधी जनतेला त्या ठिकाणी जर का सहन करावं लागणार असतील तर त्या परिणामांचे प्रतिबिंब आम्ही वैचारिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून उमटवणार कराय हा प्रश्न सुद्धा तुमच्या आणि माझ्यासमोर निश्चितपणे। नाशिक जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्वच नसल्यानं पक्ष सैरभैर झालाय। पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी राष्ट्रवादीला बुडतं जहाज समजून इतर पक्षांत उड्या मारतायत। त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी स्वतः शरद पवारांना नाशिकमध्ये येण्याशिवाय पर्यायच नव्हता। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।